1 वर. नाणेफेकाचा कौल नवोदर बेली संघ. उपउपांत्य फेरीच्या पुढच्या लढतीसाठी पहिला पुकार नवकारून कारावी वर्सेस पाटवा देवी रायवाडी. फर्स्ट कॉल फॉर सेकंड क्वार्टर फायनल मॅच. अकादमी स्पोर्ट्स पांढरापूर जहानमान आंबेवाडी दुसरा पुकार. अकादमी स्पोर्ट्स पांढरापूर जहानमान आंबेवाडी सेकंड कॉल जयंत यात्राचा दुसरा पुकार. मित्रांनो, पोलीस प्रशासनाकडून एक विनंती आली आहे सर्व प्रेक्षक रसिकांना. व्यासपीठासमोरच्या दुचाकी ज्या पार्क केलेल्या आहेत कृपया आपण तिथून बाजूला करा, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून आपल्याला दंड तिथे आकारण्यात येत आहे. क्रीडागट क्रमांक 3 वरती तिसरा आणि अंतिम पुकार जहानमान सांगडे रोहा वर्सेस RR स्पोर्ट्स कर्जत. बिनाविलंब आपण 3 वरती चला. जय हनुमान सांगडे रोहा वर्सेस RR स्पोर्ट्स कर्जत तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडागट क्रमांक 3 साठी. व्यासपीठासमोरच्या दुचाकी लावलेल्या आहेत. दुचाकी नंबर 412, दुचाकी नंबर 9449, दुचाकी नंबर 1942 या 3 दुचाकी व्यतिरिक्त बऱ्याचशा दुचाकी व्यासपीठासमोर लागलेल्या आहेत. सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपण या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येईल, अडथळा येईल असे कोणतेही वर्तन करू नका. पोलीस प्रशासनाकडून दंड आकारण्यात येत आहे. आपणास विनंती, आपण ती जागा रिक्त करा आणि पार्किंगसाठी वाहनतळ प्रशस्त पार्किंग उपलब्ध केलेली आहे. आपण तिथे वाहन आपण तिथे आपलं पार्क करा. चला जाऊ क्रीडांगण क्रमांक 1 वर उपउपांत्य फेरीचा अर्थात आताच्या मराठीत क्वार्टर फायनलचा होऊ घातलेला सामना. देवलांग संघ विरुद्ध बेली संघ. बेली संघाचा विचार केला तर मागील वर्षाचा अजिंक्यपद अकादमी स्पोर्ट्स पांढरापूर जहानमान आंबेवाडी दुसरा पुकार दिलेला आपण जयंत यात्राचा आहे आणि जहानमान सांगडे रोहा RR स्पोर्ट्स कर्जत. मित्रांनो, सहकार्य करा. बिनाविलंब 3 वरती या. RR स्पोर्ट्स कर्जत जहानमान सांगडे रोहा बिनाविलंब या आपण 3 वरती. व्यासपीठावर जिल्हा कार्यकारिणी शिवसेना युवसेना जिल्हा कार्यकारिणी, त्याचप्रमाणे ही सर्व कार्यकारिणी व्यासपीठावर उपलब्ध असेल, आमंत्रित असेल. बाकी सर्व मान्यवरांनी बसण्यासाठी वेगळी व्यवस्था केली, त्या ठिकाणी आपण बसून या सामन्याचा आस्वाद घ्यावा. जहानमान सांगडे रोहा RR स्पोर्ट्स कर्जत. लक्ष्मण गावंड व्यासपीठाजवळ संपर्क साधा. लक्ष्मण गावंड. क्रीडागट क्रमांक 2 वरती तिसरा आणि अंतिम पुकार अकादमी स्पोर्ट्स पांढरापूर जहानमान आंबेवाडी. आपण क्रीडागट क्रमांक 2 वरती या. तिसरा आणि अंतिम पुकार अकादमी स्पोर्ट्स पांढरापूर जहानमान आंबेवाडी थर्ड अँड फायनल कॉल क्रीडागट क्रमांक 2 साठी. आणि क्रीडागट क्रमांक 3 वरती जहानमान सांगडे रोहा RR स्पोर्ट्स कर्जत. सामनाधिकारी वेळेची नोंद घ्या. शेवटची 2 मिनिटं दोन्ही संघांसाठी. RR स्पोर्ट्स कर्जत जहानमान सांगडे रोहा शेवटची 2 मिनिटं.
अपोली श्रीवर्धन त्यामध्ये नवयुवक धाटव हा संघ 19 गुणांनी विजय झालेला आहे. हार्दिक अभिनंदन. अकादमी स्पोर्ट्स पांढरपूर जयहरमान आंबेवाडी. चला 3 वरती जयहरमान सांगणार आर आर स्पोर्ट्स कर्जत. अकादमी स्पोर्ट्स पांढरपूर जयहरमान आंबेवाडी. अकादमी स्पोर्ट्स पांढरपूर जयहरमान आंबेवाडी विनाविलंब चला. पुढील सामन्यासाठी पहिला पुकार श्री गणेश कासू भैरवनाथ देशमुखकार. श्री गणेश कासू भैरव. हॅलो या कबड्डी स्पर्धेसाठी थोड्याच वेळात माननीय श्री उदयजी सामंत साहेब, माननीय भरत शेठ गोगावले साहेब, तसेच दुबे साहेब, चित्राताई पाटील मॅडम व किशोरभाई धरिया, तसेच जिल्हा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी, एसपी, डीवायएसपी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार हे सर्व मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. तरी मराठी चित्रपटसृष्टीतले काही दिग्गज कलाकार देखील या ठिकाणी येणार आहेत. प्राजक्ता गायकवाड व प्रवीण तरडे यांची. तरी व्यासपीठावरील सर्व माझ्या सहकाऱ्यांना, सर्व मान्यवरांना एक विनम्र सूचना आहे की पोलीस प्रोटोकॉलनुसार फक्त जिल्हा कार्यकारिणी व सर्व मान्यवर व्यासपीठावर राहतील. आपणाला बसण्याची सर्वांग सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तरी कृपया आम्हाला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि आपण या आमच्या विनंतीचा मान ठेवाल असं या ठिकाणी व्यक्त होतोय. चला आता स्पोर्ट्स पांढरपूर जयहरमान आंबेवाडी. चला क्रीडा क्रमांक 2 वरती दोन्ही संघ उपस्थित होतात. तीन झाल्यानंतर
गणेश कासो भैरवनाथ यशवंतकार दुसरा पुकार पण जयंत दयाळचे गणेश कासो भैरवनाथ यशवंतकार
या ठिकाणी या स्पर्धेसाठी सामन्यासाठी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती लाभते ते DYSP काळेसाहेब यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी आगमन होते. विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. युवासेना कोर कमिटी सदस्य सन्माननीय आदरणीय प्रकाशजी गोगोले साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्हा प्रौढ पुरुष गट निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डी आजचा शेवटचा दिवस फायनल डे या ठिकाणी संपन्न होतोय आणि या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती आहे ते सन्माननीय आदरणीय DYSP काळेसाहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. अनेक मान्यवरांचे मांदियाळी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रायगड जिल्हा प्रौढ पुरुष गट निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डी आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद प्रेक्षकांचा तितकाच सहकार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
या स्पर्धेनिमित्त अनेक उत्तम असं नियोजन, उत्तम असं आयोजन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये उत्तम असं नियोजनामध्ये ज्यांचं उत्तम असं नाव घेतलं जातं ते शिवराय प्रतिष्ठान झंकार ग्रुप यांच्या वतीने उत्तम असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. रायगड जिल्हा प्रौढ पुरुष गट निवड असलेली अजिंक्यपद कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. या विभागातील अनेक मान्यवर मंडळी, अनेक नेते मंडळी या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आज देखील शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय DYSP काळेसाहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार केला जातोय. मी झंकार ग्रुपचे सर्व शिखरदादा राखाडे आपणास विनंती करतो, आपण DYSP काळेसाहेब यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करायचा आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची प्रमुख अशी उपस्थिती आहे. DYSP काळेसाहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्माननीय शिखरदादा राखाडे यांच्या शुभ हस्ते DYSP काळेसाहेब यांचा यथोचित मान सन्मान पण झालेला आहे. मैदान क्रमांक 2 वर जो सामना सुरू होतोय तो आहे अकादमी स्पोर्ट्स पंढरपूर जय हनुमान आंबेवाडी. मैदान क्रमांक 3 वर जो सामना चालू आहे जय हनुमान सांगली रोहा विरुद्ध RR स्पोर्ट्स कर्जत. मैदान क्रमांक 4 वर जो सामना चालू आहे श्री गणेश धामणे महाड विरुद्ध म्हसोबा शहापूर. आणि आपण जी मैदान क्रमांक 1 वर जी लढत पाहत आहात ती जय बजरंग नवेदर बेली विरुद्ध श्री गणेश दिवला सिद्धी लाभते ते विनाविलंब 2 वरती झुंजारकडे आर्यन स्पोर्ट्स कर्जत. तिसरा आणि अंतिम पुकार 2 वरती. या ठिकाणी दुसरा पुकार दिलेला आहे क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी नमन तरुण धारावी पांडवादेवी रायवाडी. आपण जय्यत तयार करायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 4 वरती तिसरा आणि अंतिम पुकार श्री गणेश कासू वर्सेस भैरवनाथ यशवंतकार. विनाविलंब 4 वरती या श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 4 साठी. झुंजारकडे आर्यन स्पोर्ट्स करतात. आपण 2 कडे चला. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय महाड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आदरणीय झुंजारकडे आर्यन स्पोर्ट्स कर्जत क्रीडांगण क्रमांक 2 श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार क्रीडांगण क्रमांक 4 चारही संघांनी विनाविलंब या. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान सत्कार केला जातो. तर या ठिकाणी उपस्थित आहे काही क्षणात ज्यांची प्रमुखाची उपस्थिती लाभलेली आहे त्याच्या समोरील जे प्रेक्षक वर्ग आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसायचं आहे. विनंती आहे व्यासपीठाच्या समोरील प्रेक्षक वर्ग आपणास विनंती आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मैदान उपस्थित क्रमांक 2 वर आंबेवाडी रोहा विरुद्ध अकादमी पांढरपूर सामना पुकारला होता. छाननी झाली. या छाननीमध्ये अकादमी पांढरपूर हा संघ छाननीमध्ये बाद झाल्याने आंबेवाडी या संघास पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे. मैदान क्रमांक 4 वर आता जो सामना संपला श्री गणेश धामणे महाड विरुद्ध म्हसोबा शहापूर. यामध्ये म्हसोबा शहापूर हा संघ 22 गुणांनी विजय झालेला आहे. अभिनंदन. चला झुंजारकडे आर्यन स्पोर्ट्स कर्जत 2 आणि श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार आपण 4 कडे चला. येईल चालेल 5 जणांच्याच चालेल आता. या ठिकाणी या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर अनेक मंत्रिमंडळी फक्त रायगड जिल्हा क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित करायचा आहे. श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार आपण 4 कडे चला.
या ग्रामपंचायत जितेचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेशजी उतेकर यांचं देखील शब्दस्मरणाने सरसे हार्दिक स्वागत आहे. शाबाश, एक नंबर. तर क्रीडांगण क्रमांक 1च्या आजूबाजूला जे प्रेक्षक मंडळ आहेत आपण आपण प्रेक्षक गॅलरीचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. उत्तम अशी गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी हा काही करेल आणि या ठिकाणी शिवबराज हे जे गाणं ज्यांनी गायलं आपल्या मंत्रमुग्ध वाणीमधून ते अवधूत गांधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचे. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं. शिवबराजा उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. काय मार्क कोपरल ना. त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन. वा एक नंबर. एक मिनिट. मी अवधूत सर आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर नास्तवस्त व्हावं. मावळ आम्ही वादळ आम्ही अन मरणाचा भी काळ आम्ही. हे जे गाणं तुमच्या मनावर जे राज्य करतं ना सर, एक मिनिट मॅच लास्ट एंडला आहे प्लीज. गेला. म्युझिक टाकवा प्लीज. म्युझिक बंद करा प्लीज. 2 मिनिटं करा. अतिशय अटीतटीचा सामना सर प्लीज. याला म्हणतात कबड्डी.